घे माझी किंमत. म्हणजे माझ्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. आता त्या प्रॉपर्टीची किंमत तीच माझी किंमत नाही का? विनोद करतोयस का उपहासाने बोलतोयस? विनोदच आहे. बघ बघ बघून घे कसं आहे, नंतर काय प्रॉब्लेम्स नको. हे पेपर्स माझ्या पुण्यातल्या वाड्याचे आहेत. बघ नीट माझ्याच नावावर आहे. किंमत 2 करोड. हे माझं लंडनचं घर. बघ फोटोज आहेत. आता त्या फोटोज वरून तूच ठरव त्याची काय किंमत असू शकते. हे सगळं खरंच तुझं आहे? ऑफकोर्स. अगं वाच, नाव माझंच आहे. बर, या व्यतिरिक्त माझ्या आईचे 300 तोळ्याचे दागिने हे माझ्याच नावावर आहेत. That's great. मला माहिती आहे मोनिका, हे सगळं बघितल्यानंतरही तू इम्प्रेस नाही झालेली, राईट? म्हणून हे लेटर बघ. ह्याच्यात क्लिअर कट लिहिलंय की माझ्या नावावर जे काही आहे ते मी सगळं मोनिकाच्या नावावर करत आहे. वाच, सही पण केली आहे आणि सगळ्या डिटेल्स पण आहेत. बघ. That's wonderful. Oh my God. Thank you so much. Anytime, darling. हाँ, फक्त एक अट आहे. आणखी एक करता येईल. तिच्याकडून आपण ना कबूल करून घ्यायचं. बँकेतनं पैसे तिला मिळाले की त्यानंतर तिने आपल्याला तोंडही दाखवायचं नाही. मी तर म्हणते आपण हे चक्क लिहून घेऊया तिच्याकडनं. करेक्ट आहे. तिच्यासाठी एकही पळवाट सोडून चालणार नाही. पैसे मिळवण्यासाठी ती वारंवार प्रयत्न करणार. नाहीतर ते स्त्री हक्काची गोष्ट तर पुढे करेलच, पुन्हा एकदा सोशल मीडियाची धमकी देईल. त्यामुळे लिहून घेतलेलंच बरं आहे, म्हणजे आपण कशात अडकणार नाही. काय लिहितोयस? काय नाही, हे मी राजनसाठी लिहिलंय. सगळ्या पळवाटा बंद होतील, एवढंच काय अख्खा राजमार्ग बंद होईल. मी राजन सावंत हे लिहून देत आहे की ईशा माझी मुलगी असली तरी मी तिला स्वखुशीने विक्रांत दळवी यांच्याकडे सुपूर्त करत आहे. यानंतर माझा तिच्यावरती कुठलाही हक्क राहणार नाही व सर्व दळवी कुटुंबियांशी माझा संबंध कायमचा संपेल. सही करणार राजन सावंत. विजय, यू आर जीनियस. बेस्ट आहे. अट? आता काय अट आहे? ती अट अशी की दळवींकडचे ईशासाठी ठेवलेले जे पैसे आहेत ते आपल्या हातात आले की ते सगळे तू ठेवायचेस. सगळे. राजन, हे ना तू मला सांगायची गरज नाही.
मी तेच करणार होते आणि करणार आहे. ही होती तुझी अट. हं? मला पैसे नको आहेत मोनिका. मला फक्त तू हवी आहेस. तुझा सहवास हवाय. एकदा का ते पैसे आपल्याला मिळाले ना की आपण दोघंही मुंबई सोडून लांब जाऊ. एका नवीन शहरात एक नवीन आयुष्य सुरू करू एकत्र. आपण मुंबई सोडून का जायचं? कारण इथली माणसं, इथल्या आठवणी सगळं विसरायचंय मला. हे सगळं विसरून मला एक नव्याने आयुष्य सुरू करायचंय मोनिका, तुझ्या बरोबर. पण मुंबई सोडून आपण कुठे जायचं? सुरत. सुरत? सुरतला का? आहे कारण. राजन प्लीज कारण लवकर सांगशील. कुठलीही मुलगी मुंबई सोडून सुरतला का राहायला जाईल? नाही, तुझंही बरोबर आहे, पण तू येशील मला माहिती आहे ना. तिथे तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे. सरप्राईज? काय? नाही, मी नाही सांगत. तूच ओळख ना. तुझं सुरतला सुद्धा एक घर आहे. राईट. Are you serious? That's amazing. Rajan, I'm so happy. I'm so happy. मग येशील ना सुरतला एका नव्या आयुष्याची सुरुवात करायला. जस्ट यू अँड मी. डेफिनेटली. म्हणजे सुरतला कधी जातोय असं झालंय मला. ओ माय गॉड. बरं राजन, मी दळवींना फोन करून सांगते की सगळे प्रोसिजर आणि सगळ्या सह्या आपण उद्याच करून टाकूया म्हणून, लवकरात लवकर. ओके, चालेल. बर मग आता एक डिनर डेट. ओके. काय झालं विक्रांत? आज बऱ्याच दिवसांनी इथे बोलवलंस. अगं घरी बसून बसून उबग येतो आणि तेच तेच विषय, त्याच न संपणाऱ्या चर्चा. इथे आलं की जरा मोकळं वाटतं. खरंय, इथे आल्यावर मला जुने दिवस आठवले. आता नवीन दिवसांचा विचार करायचा आणि जुनं सगळं विसरायचं. अरे पण आपल्या इथल्या जुन्या आठवणी सुद्धा छानच होत्या. हो, होत्या ना. पण आपण आणखीन चांगल्या आठवणी तयार करू शकतो, नाही का? तुला खरंच वाटतं असं? मला नाही तसं वाटत. का? अगं आपल्याच हातात असतं ते. मला एकदम ताईचं बोलणं आठवलं. ती म्हणाली की डिवोर्स नंतर माझं आणि विक्रांतचं नातं संपेल, तसंच तुझं आणि विक्रांतचं नातं सुद्धा संपणार आहे. अगं पण त्यात इतकं सिरियस होण्यासारखं काय? त्याने काय फरक पडतो? कसं आहे ना विक्रांत, जेव्हा दोन व्यक्तींमधल्या नात्याला नाव असतं ना, तेव्हा त्या नात्यातली माणसं समाजाच्या नजरेत सेफ असतात. पण जेव्हा समाजमान्य नातं संपतं, तेव्हा मात्र अगं पण एक नातं संपलं तरी दुसरं नातं आहेच ना. तेव्हा तू कॅरी ऑन प्लीज. ऍक्च्युली आम्ही डिनरसाठी बाहेर निघालो होतो, पण आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला इकडे हा सिनेमा बघायला मिळेल ते. पण इट्स ओके.
आम्ही कट असं अजिबात म्हणणार नाही. ऑडियन्स म्हणून फक्त बघत बसतो. तुमचं झालं असेल तर तुम्ही निघू शकता. आमचा अजून डिवोर्स झाला नाहीये मानसी. मी सुद्धा तेच सांगणार होतो. आमचा अजून डिवोर्स झालेला नाहीये राजन. तो माझा खूप जुना मित्र आहे, लग्ना आधीपासूनचा. आणि मानसी माझी नवी मैत्रीण आहे, लग्नानंतरची. मी मानसीला तेच सांगत होतो की आपल्यातलं भाऊजी आणि मेहुणी हे नातं जरी संपलं असलं तरी सुद्धा एक नवीन आणि चांगलं नातं आपल्यात आयुष्यभर कायम राहणार आहे. ओके फाईन. ओके, मग आम्हाला तरी कळू दे ना तुमच्यामध्ये नेमकं कुठलं नातं राहणार आहे ते. आणि आय एम व्हेरी शुअर मला जे वाटतंय तेच नातं राहणार. आय ऍब्सोल्युटली नो इट. राईट? तुला काय वाटतं ते मला माहित नाहीये, पण मी मानसीला ज्या नात्याबद्दल सांगत होतो ते नातं आहे मैत्रीचं. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी? खरं तर तुम्ही दोघांनी माझे आभार मानायला हवे. मीही तुमचे. आपण एकमेकांचा मार्ग सोपा केलाय ना, म्हणून. तसं असलं तर थँक्स. बरं, निघूयात का आपण? हो, तुझा सिनेमा पाहून झाला असेल तर तू निघू शकतेस मोनिका. उद्या भेटूया. लेट्स गो राजन. रॉक पेपर सीझर, हा ते काय असतं? ए, मग आपण शिकवूया का? ओके चालेल. शिकव. हा सांग. रॉक पेपर सीझर. अगं कसं केलं ते असं करायचं. असं असेच. हा. हे बघ, रॉक पेपर सीझर. गुड. असंच करायचं, असंच करायचं. बिंगो खेळ. हा आता ते आणि काय असतं? आपण खेळूया का? मी तुला शिकवते. हा, असे हात कर. असे. हा. हा आता हे असे. हा. 1 2 3 4 बिंगो. 6 7 8 9 बिंगो. आपण तिघी खेळूया का मग? बिंगो. अरे अगं तिला येतच नाही अजून. एवढंच येतं ना. नंतर बिंगो नंतर 11 ना. अरे बापरे, एवढं नाही येत मला. 11 झालं की संपलं. अगं किती छान. थांबा, मी माझं टायमिंग घेऊन येते. ड्रॉइंग बुक. बर जा.
सईताई, एक सांगू का? बोल ना. मला माहित आहे मॅडमना आणि राजन दादांना फक्त पैशासाठी बेबी ईशा हवी आहे, म्हणून ना आपण काय बी झालं तरी तिला त्यांच्याकडे द्यायचं नाही. तुम्ही मला हेल्प कराल का? मी काय हेल्प करणार तुला? अहो आता नाही का बेबी ईशानं मला शिकवलं कसं खेळायचं ते, तसं आपण तिला शिकवायचं की खऱ्या आईला कसं ओळखायचं. मला लई वाटतं बघा बेबी ईशानं ना मानसीताई आणि विक्रांत साहेबांबरोबर राहायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? अगं बकुळा, आपल्याला काहीही वाटून काय उपयोग आहे? आपल्या हातात काहीच नाहीये. तरी बी काहीतरी करायला पाहिजे. कसं असतंय ना, योग्य माणसानं जर का सांगितलं ना तर लहान मुलांना कळतं बी आणि पटतं बी. तुम्ही तिला सांगाल का तिची खरी आई कशी आहे ती? मी? हा, तुम्ही सांगितलं ना तर तिला पटल. माझी इमेज चांगली नाही ना तिच्या समोर. म्या तिला घाबरवते असंच वाटतंय तिला. पण बकुळा, असं कुणाच्या डोक्यात काही भरवणं चांगलं नाही ग. अहो पण आपण काय खरं आहे तेच सांगणार आहोत ना. काय सांगायचं तिला? ते कुठल्याही क्षणी येतील. आपण रेडी आहोत ना? हो. मला अजूनही वाटतं विक्रांत की ईशाला समजवण्यासाठी म्हणून तू त्यांना जे वेगळे पैसे देणार आहेस त्याची काही गरज नाही. नाही नाही बाबा, यावेळी मला सगळं कागदोपत्री व्यवस्थित करायचं. पुन्हा राजन माझ्याकडे येऊन त्याने माझ्याकडे ईशाची मागणी करता कामा नये. काय व्हायचंय ते एकदाच होऊ द्या, फायनल. म्हणजे आधी मला हे पटत नव्हतं, पण आता मला असं वाटायला लागलंय की काय व्हायची ती ट्रान्झॅक्शन होऊन जाऊ दे, पण आपण या लफड्यात पुन्हा पुन्हा अडकायला नको. हो ना, ईशासाठी पण हे सगळं चांगलं नाहीये. टेक्निकली माझा ह्या घरातला शेवटचा दिवस. तुझा शेवटचा दिवस आणि आमची नवी सुरुवात. पण सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. मोनिका, तुलाही तुझं हवं तसं चांगलं होऊ दे. थँक्यू बाबा. बाबा, आज बहुतेक शेवटचंच म्हणणार आहे मी तुम्हाला. बाबा, काय ज्याच्यासाठी जमलोय ते आपण पार पडूया. चल.